शिक्षक मित्रांनो, आपल्याला आता एक नवीन कोर्स ब्लेंडेड कोर्स एका ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करायचा आहे। राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने स्टार्स प्रकल्प अंतर्गत आपल्याला ब्लेंडेड कोर्स सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना एका ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करायचा आहे आणि तो सर्वांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे। सदरील ब्लेंडेड कोर्स आपल्याला दिनांक 11/10/2024 ते 20/11/2024 पर्यंत पूर्ण करावायचा आहे। या कालावधीमध्ये जर आपण हा कोर्स पूर्ण केला नाही तर या प्रशिक्षणासाठी आपल्याला कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही। ब्लेंडेड कोर्स हा सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व सर्व विना अनुदानित प्राथमिक शाळेतील व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांना बंधनकारक करण्यात आलेला आहे। इयत्ता 1ली ते 8वी साठी प्राथमिक स्तर असा प्रशिक्षण वर्ग आहे। इयत्ता 9वी आणि 10वी साठी माध्यमिक स्तर असा हा प्रशिक्षण वर्ग आहे। सदरील प्रशिक्षण हे आपल्याला ऑनलाईन स्वरूपात व्हिडिओ स्वरूपात पाहायचं आहे। त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ पाहिल्यानंतर एक प्रश्नावली मिळेल आणि ती प्रश्नावली आपल्याला सोडवून त्यात पास होणे बंधनकारक आहे। सदरील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला या प्रशिक्षण संदर्भात विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत आणि या प्रमाणपत्रांची नोंद आपल्या स्वपुस्तकात करणे आपल्याला अनिवार्य आहे। त्यामुळे आपण हा कोर्स काळजीपूर्वक पूर्ण करणे खूप गरजेचे आणि आवश्यक आहे। आता प्रश्न असा पडतो की हा कोर्स आपण कसा पूर्ण करावा, त्यासाठी काय काय करावे लागेल, कोणत्या ॲप्लिकेशन मधून आपल्याला हा कोर्स पूर्ण करावा लागेल। तर त्यासाठी आपल्याला चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्या संदर्भातीलच हा व्हिडिओ आपल्या समोर उपलब्ध आहे। तर सर्वप्रथम आपल्याला हा कोर्स पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोर वरून दीक्षा ॲप घेऊन त्यात रजिस्ट्रेशन कसं करावं या संदर्भातील हा व्हिडिओ आहे। रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर त्यामध्ये काय काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन मध्ये काय काय तुम्हाला माहिती भरायची आहे, या सर्वांची माहिती, इत्थंभूत माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे। चला तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करणार आहोत दीक्षा ॲपवर आपलं हे रजिस्ट्रेशन ब्लेंडेड कोर्ससाठी कसं करावं। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशा प्रकारचं कंटेंट आपल्या चॅनलवर आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळते। चला तर सुरुवात करूया। दीक्षा ॲपवरती आपण रजिस्ट्रेशन ब्लेंडेड कोर्स संदर्भात कसं करावं त्याचं प्रात्यक्षिकद्वारे आपण पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण प्ले स्टोर वरती जाऊन दीक्षा ॲप डाउनलोड करूया। डाउनलोड झाल्यानंतर आपण त्याला ओपन करणार आहोत। ओपन केल्यानंतर जर आपण अगोदरच दीक्षा ॲपवरती लॉग इन केलेला असेल तर आपला ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून आपण लॉग इन करू शकता। आता आपण सुरुवातीपासून इथं दीक्षा ॲपवरती रजिस्टर करणार आहोत, लॉग इन करणार आहोत। तर त्यासाठी आपण रजिस्टर हिअर इथं क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। इथं आपण आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर ॲज अ E2 पॉलिसी मी माझं नाव इथं हाईड केलेलं आहे। त्यानंतर आपण इथं आपण आपल्या बर्थडेचे वर्ष सिलेक्ट करणार आहोत। ते केल्यानंतर आपण कंटिन्यू म्हणूया। कंटिन्यू म्हटल्यानंतर इथं बघा रोल, आता आपण शिक्षक आहात तर शिक्षकासाठी इथं टीचर ऑलरेडी आहेत। जर आपण स्टुडंट असाल, हेडमास्टर असाल, पॅरेंट असाल ते आपण इथे नमूद करू शकतो। त्यानंतर आपण खाली स्टेट, आपला जो स्टेट असेल आपला महाराष्ट्र आहे तर आपण इथं महाराष्ट्रावरती क्लिक करूया। त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट जो असेल तो आपण इथे नमूद करायचा आहे, क्लिक करायचा आहे। त्यानंतर आपला ब्लॉक जो असेल तो आपण इथे नमूद करूया। क्लस्टर त्याचीसुद्धा आपल्याला इथे निवड करायची आहे। त्यानंतर आपली स्कूल इथं ऑटोमॅटिकली येणार आहे। आपली जी शाळा असेल ती आपण इथं सिलेक्ट करून सबमिट करणार आहोत। सबमिट केल्यानंतर आपण इथं दोन प्रकारे
आपला मोबाईल क्रमांक किंवा ईमेल ॲड्रेस देऊनसुद्धा इथं आपण रजिस्टर करू शकतो. इथं जर आपण मोबाईल दिला तर आपला मोबाईलवरती OTP येईल किंवा ईमेल ॲड्रेस दिला तर ईमेल ॲड्रेसवरती आपला OTP जाईल. तर आपल्याला सोपं आहे, आपल्या मोबाईलवरचा आपण इथं OTP टाकणार आहोत. त्यासाठी आपण इथं आपला मोबाईल क्रमांक इथे नमूद करणार आहोत. मोबाईल क्रमांक नमूद केल्यानंतर इथं एक मजबूत स्ट्रॉंग पासवर्ड इथं टाकायचा आहे. त्यासाठी 8 कॅरेक्टर पाहिजे, त्यामध्ये नंबर, कॅपिटल लेटर्स या प्रकारे आपलं पासवर्ड असावं. मी इथे माझा पासवर्ड आणि मोबाईल क्रमांक टाकून हाईड करणार आहे. जर आपला पासवर्ड हा याप्रमाणे नसेल तर आपला पासवर्ड घेणार नाही. त्यानंतर खाली आपण इथं रीएंटर पासवर्ड, तोच पासवर्ड इथं आपण परत टाकणार आहोत. पासवर्ड टाकल्यानंतर इथं आपण कंटिन्यू म्हणूया. पासवर्ड टाकूनसुद्धा जर आपली इथं खाली कंटिन्यूवरती ब्लू पट्टी येत नसेल तर आपल्याला इथं पासवर्ड बदलण्याची गरज आहे. तो बदलून आपण इथं कंटिन्यू म्हणणार आहोत. कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला या प्रकारचा इंटरफेस दिसेल. आपल्याला एक OTP येईल. तो OTP आपण इथं नमूद करणार आहोत. सदरील OTP आपण कोठेही सेंड करू नये. OTP टाकल्यानंतर इथं जो बॉक्स दिसत आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत. टर्म्स आणि कंडिशन्स त्याला आपण ओके करणार आहोत. त्यानंतर सबमिट म्हणणार आहोत. सबमिट म्हटल्यानंतर आपला इथं आपल्याला दाखवत आहे व्हेरिफिकेशन सक्सेसफुली लॉग इन टू कंटिन्यू. आता इथं आपलं लॉग इन झालेलं आहे. आता इथं आपण आपला जो मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकला आहे तो इथं आपण टाकणार आहोत. आपला पासवर्ड आपण कुठेतरी लिहून ठेवावा जेणेकरून आपल्या लक्षात राहील. त्यानंतर आपण इथं लॉग इन म्हणणार आहोत. लॉग इन म्हटल्यानंतर या प्रकारे इंटरफेस ओपन होईल. आणि आता इथं परत आपल्याला माहिती विचारत आहे. आपलं बोर्ड स्टेट महाराष्ट्र जर आले नसेल तर आपण जो आपलं बोर्ड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं आपलं जे मीडियम आहे, आपलं जे मीडियम आहे ते आपण इथं सिलेक्ट करावं. जर मराठी असेल तर मराठी, इंग्लिश असेल तर इंग्लिश. त्यानंतर क्लास, इथं जो आपला वर्ग असेल तो वर्ग आपण इथं नमूद करणार आहोत. माझ्याकडे क्लास 1 आहे तर मी ते क्लास 1 सिलेक्ट करणार आहेत. इथं जे स्टार दिसत आहे आपल्याला रेड कलरमध्ये ती माहिती आपल्याला भरणे अनिवार्य आहे. इथं सब्जेक्ट, आपले जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट आपण इथं नमूद करणार आहोत. सब्जेक्ट नमूद केल्यानंतर सबमिट म्हणूया आणि सेव्ह करूया. प्रोफाईल अपडेट सक्सेसफुली. आता इथं आपलं प्रोफाईल अपडेट हे सक्सेसफुली झालेलं आहे. आता इथं महत्त्वाचं असं आहे, आपण जो कोर्स करणार आहोत, आपण जो ब्लेंडेड कोर्स करणार आहोत, आता तो कोर्स नेमका पाहायचा कसा, तर आपल्याला एक राज्यस्तरावरून एक स्मार्ट PDF आलेली आहे. त्या स्मार्ट PDFवरती आपण जाणार आहोत जेणेकरून आपला कोर्स कंप्लीट होईल. अजून आपलं फक्त इथे लॉग इन झालेलं आहे. तर आपण आता जी स्मार्ट PDF आपल्याला दिली आहे त्यावरती जाणार आहोत. आपल्याला ही स्मार्ट PDF डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळून जाईल. तिथं जाऊन आपण त्या लिंकला क्लिक करावं. चला आता आपण जाणार आहोत स्मार्ट PDFवरती. आता आम्हाला जी स्मार्ट PDF मिळाली होती ब्लेंडेड कोर्सची त्यावर आपण क्लिक करणार आहोत. ती PDF ओपन केल्यानंतर आपण इथे पाहू शकता की इथं कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या पत्रकाचं आपण अवलोकन करावं. आणि आपण इथं बघू शकता इथं आपल्याला जे कोर्स आहेत त्या कोर्सची माहिती या स्मार्ट PDFमध्ये आपल्याला दिलेली आहे. हे संपूर्ण कोर्स आपण व्हिडिओ पाहून त्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्या प्रश्नामध्ये, त्या चाचणीमध्ये आपण पास होणे आवश्यक आहे. आता आपण इथे बघू शकता आपण इथं 2 प्रकारे कोर्स पूर्ण करू शकतो. इथं लिंक दिलेले आहेत. या लिंकद्वारे सुद्धा आपण याला टच करून आपण आपला कोर्स पूर्ण करू शकतो. आणि या बारकोडला स्कॅन करून सुद्धा आपण आपला कोर्स पूर्ण करू शकतो. दोनमधून एक आपण इथं पूर्ण करून आपला कोर्स हा पूर्ण करू शकतो. आपण लिंकला क्लिक करणार आहोत. लिंकला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता इथं या प्रकारे आपला इंटरफेस ओपन होईल. आणि इथं आपल्याला म्हणत आहे बघा जॉईन कोर्स.
इथे बघा आपले जे व्हिडिओ आहेत ते इथे ओपन होणार आहेत. सर्व व्हिडिओ पाहायचे आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपला कोर्स पूर्ण करायचा आहे. इथं आपण जॉईन कोर्स म्हणून आपण कोर्स जॉईन केला की आपल्याला इथं आपला कोर्स हा जॉईन होणार आहे. आता या बघा आपण इथं जॉईन कोर्स म्हटलं आहे तर इथं आपल्याला या प्रकारचा मेसेज येत आहे. टू ॲक्सेस द कोर्स यू हॅव टू लॉग इन अँड जॉईन द कोर्स. आता इथं जर आपण लॉग इन म्हटलं तर आपण परत पहिल्या पेजवर येणार आहोत. परत आपल्याला पूर्ण माहिती विचारणार आहे. तर आपण काय करणार आहोत, सोप्या पद्धतीने आपण हा जो बारकोड आहे दुसऱ्या मोबाईलमध्ये घेऊन तो आपण स्कॅन करून आपला हा कोर्स आपण पूर्ण करणार आहोत. आपला जर इथून जॉईन होऊन आपल्याला जर व्हिडिओ येत असतील तर आपण इथून सुद्धा जॉईन होऊ शकता किंवा आपण QR कोड स्कॅन करून सुद्धा आपला कोर्स पूर्ण करू शकता. तर आपण आता QR कोड स्कॅन करणार आहोत. QR कोड स्कॅन करण्यासाठी आपण पुन्हा दीक्षावरती आलो आहोत. दीक्षाला आपण ओपन करणार आहोत आणि जो QR कोड आपल्याला आलेला आहे त्याला आपण इथं स्कॅन करणार आहोत. QR कोड स्कॅन करण्यासाठी परत आपण दीक्षा ॲपवर आलो आहोत आणि आपण इथं सेंटरला पाहू शकता इथं स्कॅनर दिलेला आहे. त्या स्कॅनरद्वारे आपल्याला एक कोर्सला स्कॅन करून आपल्याला इथं आपला कोर्स पूर्ण करायचा आहे. तर आपण आता इथं पहिल्या कोर्सला स्कॅन करणार आहोत. आपण पाहू शकता इथं आपण स्कॅन करून जॉईन कोर्स असं म्हणणार आहोत. जॉईन कोर्स केल्यानंतर इथं आपला थोडा वेळ घेण्यात येईल आणि इथं आपल्याला ज्या टर्म्स अँड कंडिशन आहे त्या आपण इथं फॉलो करणार आहोत, ॲग्री करणार आहोत. त्याला टिक करून आपण इथं शेअर करूया. शेअर केल्यानंतर आपण इथं पाहू शकता इथं स्टार्ट लर्निंगवर आपण क्लिक करणार आहोत आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथं पाहू शकता इथं आपला कोर्स हा स्टार्ट झालेला आहे. याप्रमाणे आपल्याला सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून आपला कोर्स कंप्लीट करायचा आहे. शेवटी आपल्याला एक क्वेश्चन पेपर येईल, त्याला आपण सॉल्व करून आपला हा कोर्स आपण पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपल्या काही अडचणी किंवा शंका असतील तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच नमूद करा. यथावकाश आपण आपल्या समस्यांचं निराकरण करूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.